बातमीपत्रात आपलं स्वागत करीते. पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या. मी देव झालो असे स्वतः म्हणू नये, तुमच्यातील देवत्व लोकांना ठरवू द्या, अशा शब्दात येथे आयोजित कार्यक्रमात सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी गुरुवारी उपस्थितांचे बौद्धिक घेतले. क्षणभर चमकणाऱ्या विजेसारखे कधी होऊ नये, चमकणे डोक्यात जाते, त्यामुळे वीज होऊन चमकण्यापेक्षा पणती होऊन तेवत जळत राहावे असा सल्लाही त्यांनी दिला. बी पूर्वसीमा प्रतिष्ठानच्या वतीने संघाचे स्वयंसेवक आणि प्रचारक कैलासवासी शंकर दिनकर तथा भैयाजी काणे जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉक्टर भागवत बोलत होते. प्रतिष्ठानचे सचिव जयवंत कोंडविलकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक नाना जाधव यांच्यासह बांधकाम विकासक नितीन न्याती यावेळी उपस्थित होते. संघाच्या विविध स्वयंसेवक आणि प्रचारकांनी केलेल्या देदीप्यमान कार्याचा गौरव करताना डॉक्टर भागवत यांनी हा सल्ला दिला. राज्यात येणारे उद्योग प्रकल्प परराज्यात जात आहेत. नव्या उद्योगधंद्यांसाठी गुजरात तसेच इतर राज्यांना विशेष प्राधान्य दिले जात आहे असा आरोप विरोधकांकडून केला जातो. तर सत्ताधारी महायुतीकडून राज्यात आतापर्यंत मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक झालेली आहे असे सांगितले जाते. असे असतानाच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट आकडेवारी सादर केली आहे. देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46% गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. आम्ही 2.5 वर्षात 5 वर्षांचे काम करून दाखवू असे सांगितले होते. आता आम्ही 2.25 वर्षात 3,14,318 कोटी रुपयांची गुंतवणूक आणून दाखवली आहे असे फडणवीस म्हणाले आहेत. कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी मुंबईतील गणेश भक्त लाखोंच्या संख्येने कोकणात दाखल होतात. उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी मंगळवारपासून मोठ्या संख्येने गणेश भक्त कोकणात जायला निघाले आहेत. तसेच कोकणासाठी एसटीच्या अधिकच्या बसेस सोडण्यात आल्या आहेत. तसेच खासगी वाहनांची संख्या देखील वाढल्याचे मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आहे. तसेच खासगी वाहनांची संख्या देखील वाढल्याने मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रामदास कदम यांना घरातूनच आव्हान मिळणार आहे. खेड दापोली हा भाग रामदास कदम यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पण आता सख्खा चुलत भाऊच रामदास कदम यांच्यासमोर उभा ठाकणार आहे. त्यामुळे दापोली विधानसभा मतदारसंघात चुरशीचा राजकीय सामना पाहायला मिळू शकतो. मागच्या काही वर्षांपासून खेड दापोली मतदारसंघावर रामदास कदम यांचं वर्चस्व आहे. सध्या त्यांचा मुलगा योगेश कदम दापोली विधानसभा मतदारसंघातून आमदार आहे. आता रामदास कदम यांचे पुतणे अनिकेत कदम उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा प्रचार करणार आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फोनवरून चर्चा झाली. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार अंतरवालीत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी फोनवरून जरांगे आणि फडणवीसांचं बोलणं करून दिलं. तेव्हा या दोघांमध्ये मराठवाड्यातील नुकसानीवर चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर बोलताना आरक्षणावर चर्चा झाली नाही. शेतकरी चारी बाजूने संकटात सापडला, त्यांचे हाल होत आहेत, हा विषय महत्त्वाचा वाटला म्हणून त्या मुद्द्यावर चर्चा झाली असं जरांगे म्हणाले. राज्यपाल नियुक्त 12 जागा मागच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून रिक्त आहे. अशातच आता या 12 जागांवर नियुक्ती केली जाण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. याचा फॉर्म्युला काय असणार आहे यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे निकटवर्तीय शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भाष्य केलं आहे. आधी समसमान वाटप होणार होतं. 4-4चा फॉर्म्युला ठरला होता. मात्र आता भाजपला 6, शिवसेनेला 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 3 असा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती मिळत आहे असं चंद्रकांत रघुवंशी म्हणाले. चंद्रकांत रघुवंशी हे विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुक आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. ते मला न्याय देतील अशी मला अपेक्षा आहे असं चंद्रकांत रघुवंशी म्हणाले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात चांगल्याच आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले आहे. शिंदेंचे बैर नहीं, देवेंद्र तेरी खैर नहीं अशी टॅगलाईन देत सुप्रिया सुळेंनी पक्षाच्या प्रवक्त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आक्रमक होण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे सुप्रिया सुळे यांनी टॅगलाईनच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत सौम्य भूमिका घेण्याचा आग्रह धरलाय. तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करू नये असे आदेश दिले आहेत. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यासमवेत सुप्रिया सुळेंची बैठक पार पडली. या बैठकीत सुळेंनी पुढील रणनीतीबाबत प्रवक्त्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी त्या बोलत होत्या. उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या लोअर परळ परिसरात असलेल्या कमला मिल टाइम्स टॉवरमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे.
त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मुंबईतील लोअर परळ पश्चिमेकडील टाइम्स टॉवर इमारतीला शुक्रवारी आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक वृत्त आहे. सध्या आग विझवण्याचे काम सुरू असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने शुक्रवारी 6 सप्टेंबर रोजी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. गृहमंत्री अमित शहा म्हणाले की महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दरवर्षी 3,000 रुपये वाहतूक भत्ता दिला जाईल. 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना टॅबलेट आणि लॅपटॉप मिळणार आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी 2 मोफत LPG सिलेंडर दिले जातील. अटल आवास योजनेच्या माध्यमातून भूमिहीनांना जमीन मोफत दिली जाणार आहे. अमित शहा म्हणाले, जम्मू काश्मीर भारताचे आहे आणि कायम राहील. गेल्या 10 वर्षात राज्याचा विकास आणि प्रगती होत आहे. आज कलम 370 आणि 35A भूतकाळातील गोष्ट बनली आहे. आता हा आपल्या राज्यघटनेचा भाग नाही. हे सर्व घडले ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दमदार निर्णयामुळे. कलम 370 हा इतिहास बनला आहे. ते आम्ही कधीही येऊ देणार नाही. शेतकऱ्यांना दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित आणि भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत राज्यात 9,200 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यापैकी 3 मेगावॅट क्षमतेचा पहिला सौर ऊर्जा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथे कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे 1,753 शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. लाडकी बहीण योजना सध्या गाजते. कोट्यवधी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून योजनेसाठी अर्ज करण्याला आता सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महायुतीमधील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या सोशल मीडियावर केलेल्या एका जाहिरातीमुळे सध्या वाद उद्भवला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नाव त्यांनी माझी लाडकी बहीण योजना असे दाखवल्यामुळे या योजनेचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न एका पक्षाकडून होत असल्याची टीका शिंदे गटाच्या मंत्र्यांनी केली. तसेच भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देवाभाऊ असे फलक बारामतीमध्ये लावण्यात आले आहे. त्यामुळे भाजपाकडूनही या योजनेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न होत आहे का असा प्रश्न खुद्द फडणवीस यांनाच TV9 वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत विचारण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी श्रेयवादाच्या लढाईवर प्रतिक्रिया दिली. तसेच अजित पवारांना महायुतीत घेतल्यानंतर काय परिणाम झाला ते महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण यावर सविस्तर भाष्य केले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पाहत नाहीत. शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांची अलीकडच्या काळातील वक्तव्य पाहता उद्धव ठाकरे हा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा नसावा असे मला वाटत असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून सुरू असलेल्या स्पर्धेबाबत विचारण्यात आले. यावर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की उद्धव ठाकरे मध्यंतरी 3 दिवस दिल्लीला गेले होते. मुख्यमंत्री पदासाठी महाविकास आघाडीने त्यांचा चेहरा पुढे करावा हा त्यांचा प्रयत्न होता. एरवी आम्ही दिल्लीत गेलो की ठाकरे आमच्यावर किती टीका करतात. किंबहुना आमचा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे. पण उद्धव ठाकरे दिल्लीत गेले तेव्हा त्यांची सोनिया गांधी यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीचा एकही फोटो बाहेर आला नाही. सोनिया गांधी यांनी ठाकरेंना एकही फोटो काढू दिला नाही असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. अनेक नेत्यांचे राज्यभर दौरे सुरू आहेत. एकीकडे महायुतीमधील नेत्यांचे दौरे तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे दौरे सुरू आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून नेते मंडळी मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणीही सुरू असून मॅरेथॉन बैठकांचा धडाका पाहायला मिळत आहे. या बैठकांच्या माध्यमातून आगामी निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत. भाजपाचे नेते तथा माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या निवडणूक संयोजक पदाची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
तसेच विधानसभेसाठी भाजपाचा प्लॅन काय असेल या संदर्भातही सूचक विधान त्यांनी केलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना संपूर्ण महाराष्ट्र हृदयापासून ओळखतो, त्यांच्यावर प्रेम करतो. विधानसभेत भाजपच्या विजयाकरिता ते आता पूर्ण ताकदीनिशी उतरतील. नितीनजींना मांडणारा एक मोठा वर्ग आहे. नितीन गडकरी आमचे बडे नेते आहे. कोर ग्रुपचे प्राईम मेंबर आणि पार्लमेंटरी बोर्डचे देखील ते मेंबर आहे. परिणामी भाजपाच्या उज्ज्वल भविष्याकरिता महायुतीचे सरकार आणण्याकरिता नितीनजी पूर्ण 1 महिना देणार आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते नागपूर विमानतळावर आले असता बोलत होते. अजित पवार यांना सोबत घेऊन भाजपने कोणतीही चूक केलेली नाही. अजित पवार यांना सोबत घेणे ही काळाची गरज होती. राजकारणात काळाची गरज असताना हाती आलेली संधी सोडायची नसते. अजितदादांबाबत घेतलेली संधी सेटल व्हायला वेळ लागेल, पण एकदा वातावरण स्थिर झाले की ही संधी घेतल्याचा फायदा आम्हाला मिळेल, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावेळी अजित पवार यांना सोबत घेण्याचा निर्णय चुकला का, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. अजितदादांसोबत युती करून आम्ही कोणतीही चूक केलेली नाही. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांची मतं भाजपला ट्रान्सफर झाली नाहीत, ही खरी गोष्ट आहे. पण त्यावेळी अजित पवार यांचा पक्ष नवीन होता. त्यांचीच मतं सेटल होणं गरजेचं होतं. त्यामुळे लोकसभेला त्यांना त्यांची मतं भाजपला ट्रान्सफर करता आली नाहीत. पण विधानसभा निवडणुकीत तसं घडणार नाही, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. सध्या स्थितीत एकनाथ शिंदे हे महायुती सरकारचे मुख्यमंत्री आहेत. पण पुढच्या काळात केंद्रीय नेतृत्व व राज्यातील 3ही नेते एकत्र बसून याबाबतचा निर्णय घेणार आहेत. आम्हाला मुख्यमंत्री पदाची घाई नाही. मुख्यमंत्री पदासाठी कोणीच काम करत नाही, असे भाजपचे प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार हे उद्धव ठाकरे यांचा चेहरा मान्य करण्यास तयार नाही. संजय राऊतांना रोज काहीतरी खोटं बोलायचं असतं म्हणून ते बोलतात, अशी टीकाही त्यांनी केली. बावनकुळे म्हणाले, विधानसभा निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही 21 लोक महाराष्ट्रात वेगवेगळ्या समित्यांमध्ये काम करणार आहोत. सगळ्या नेत्यांनी वेगवेगळी जबाबदारी घेतली आहे. भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव प्रभारी आहेत. नितीन गडकरी यांनीही निवडणूक प्रचारासाठी 1 महिना द्यावा, अशी विनंती त्यांना केली आहे.